नताशा, माझंच वास्तव स्वीकारायचं मला भय वाटतं. स्वप्नांच्या उंबरठ्यावरून माझ्याच आदिमपणाच्या भूत, वर्तमान आणि भविष्य काळात डोकावताना एक एक काळ, एक एक अवस्था आणि वय भिनत जाते बंद डोळ्यातून वेदना होऊन शरीरात. आजवरच्या माझ्या सर्व रचना, कलाकृती, चित्र, कविता, स्वगत, भूमिका जीर्ण झालेल्या माझ्या या देहाला संयमितपणे जगवत आहेत. अथांग समुद्रावर गात असतो मी माझ्या कविता. वाऱ्याच्या दिशेने भिरकावत असतो मी माझी स्वगत. माझ्या चित्रांनाही बंद चौकटी पसंत नाहीत, कारण माझ्या जगण्यालाही मी कोणत्याच चौकटीत बंदिस्त करणे पसंत केले नाही कधीच. काळाच्या ओघात कदाचित या माझ्या रचना निर्मिती एकट्या होतीलही, पण नामशेष होणं मात्र कदापि शक्य नाही. माझ्या नंतर माझ्या जगण्याच्या संघर्षाची साक्ष, माझ्या निर्मितीची गाथा, समर्पणाची शोकांतिका पुस्तकात, रंगमंचावर, चित्रांमध्ये असेलही, पण ते पाहायला मात्र मी नसेन. इथे कुठेच नसेन, इथे कुठेच नसेन. नकोय मला हा पुरस्कार, नकोय. माझे हात थरथर कापतील तो घेताना. मी साहित्यिक नाही, नाही मी विचारवंत. मी आहे फक्त उद्ध्वस्त झालेला, उद्ध्वस्त होत असलेला, उद्ध्वस्त होत जाणारा एक साधा सुधा जीव. तुमच्या या समानतेच्या, समविचारांच्या गोष्टी माझ्या दारी नको. 5 स्टारच्या बँकवेट मध्ये बसून होणारी स्त्री मुक्तीची, स्त्री स्वातंत्र्याची तुमची चर्चा, जिचा आव आणत तुम्ही गावभर हिंडता नागडे अज्ञान आरशाने झाकत. तुमचा परिसंवाद आजच्या या डिजिटल फिजिटलच्या युगात पाड्या पाड्यात होणाऱ्या गोंधण्याच्या कावळ्याला धरतो का वेटीस, की चुली पुढे रोज जळणाऱ्या पदराला त्या देतो का मुक्तीचं अस्तर. 21 डिग्री सेल्सिअसच्या वातानुकूलित गारठ्यात बसून तुम्ही नाही मांडू शकत स्त्री मुक्तीच्या गाथा. त्याला बहिणाबाईंच्या ओवीचा नाद तेव्हाच येईल जेव्हा दगडाच्या जात्यावर दुःख दळत जाईल, विभक्त होईल. लैंगिकतेच्या बाजारात तुमचं गोड गोजीर साहित्य का नाही धरत बाळस, का नाही धरत. एखाद्याच्या नैसर्गिक भावना व्यक्त होण्याच्या प्रवृत्तीला विकृती म्हणत कसं काय देऊ शकता तुम्ही अश्लील नावाचा काळा डाग. ग्रेसच्या बासरीलाही तुम्ही असं साऊंड प्रूफ करत चौकटीचं गारणं दिलत. इथे नग्नतेची व्याख्या होते, नागडेपणाची नाही. आणि तुम्ही साले सोफिस्टिकेटेड माणसं नग्नता शोधत फिरता, स्वतःच्या विकृत मानसिकतेच्या नागडेपणाचे कोंबडे झाकत. त्या नामदेवाने गोलपीठाच्या खिडकीत बसून उगाच नाही मारले दगड या समाजाच्या थोबाडावर. तो वेडा होता म्हणून नव्हता म्हणत इथल्या व्यवस्थेला गांडू बगीचा. तो जिवंत होता आतून. आणि तुम्ही कोण जाणे काय शोधता त्याच्यात स्वतःला जाणकार म्हणवणारे. खडी फोडते बहिणाबाई, ओवीला बघ रक्त चिकटले, रिताचा हंडा वणवण फिरतो, फक्त खालची माय बदलली, फक्त खालची माय बदलली. हे काळजाचे तडे लिहिणाऱ्या नायगावकरांना हास्य कवी म्हणायला लाज कशी नाही वाटत रे तुम्हाला.
ताना मात्रा मोजत तुम्ही शिकवत फिरता गझलेचं विस्तृतपण बुद्धाच्या चरणी विलीन होत उराची परडी सांडली तरी तुम्ही अजून कुठे पात्र आहात सुरेश भट होण्यास? माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. हे प्रसूत पावण्यासाठी चटका बसून घ्यावा लागतो जीवाला, पण ती बांधणी जगता येत नाही तुम्हाला. हिम्मत असेल तर जाळून टाका त्या साऱ्या संहिता ज्या स्वार्थी बाणगुळांची पारायणे गातात. असाच नाही जन्मत शिरवाडकरांचा नटसम्राट. अस्तित्वाच्या रांजणाला कोरड्या पाषाणाची धडक दिली असेल कोणीतरी, आणि आत मनात दाटलेलं सार वाहून जाताना त्या प्रवाहाच्या प्रत्येक लवलेशातून जन्मला असेल तो नटसम्राट. तुम्हाला नाही कळणार त्या सयाजीचं, त्या मिलींचं, झुलव्याचं दुःख. ती माणसं जगली आहेत ते दुःख. रंगमंचाच्या तिसऱ्या घंटेनंतर कदाचित आजही त्यांच्या कानात ते घुंगरू वाजत असावे. 8 दिवसाच्या शिबिरात तुम्ही हिम्मत करता नाटक शिकण्याची. अरे इथे पिढ्या गेल्या रंगकर्मींच्या हॅमलेट समजून घेता घेता. जाणीव म्हणजे काय हे कळता कळता एक एक काळ या मातीत गाडला गेलाय. तुम्ही नकाच शोधू माझ्यात उगाचच लेखक, कवी, समीक्षक. मी नाही लागणार तुमच्या हाती. इथे मीच मला भेटलो नाहीये. नकोय मला पुरस्कार. आणि विचारलंच कोणी की काय झालं तर सांगा, सांगा माझ्यावर गुन्हा आहे आजन्म मरेपर्यंत. माझ्या चितेवर माझी कविता, माझी कथा, माझी समीक्षा, माझी संहिता जळून खाक होणार नाही तोपर्यंत माझ्यावर हा गुन्हा असेल. मीच माझ्यावर नोंदवलेला गुन्हा गुन्हा सूर्य चोरल्याचा. गुन्हा सूर्य चोरल्याचा. गुन्हा सूर्य